नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान शिंदे सर्स कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी विषयाची क्वेश्चन बँक सॉल्व करून घेत होतो। त्यामध्ये आपण लँग्वेज स्टडीचा भाग आणि त्याचबरोबर एक परिच्छेद आपण सॉल्व करून घेतला। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील आपल्याला ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर बी जो दिलेला आहे आपल्याला त्याबद्दल आपण अभ्यास करू। आता या बी क्वेश्चनमध्ये आपल्याला बघा, इथं रीड द पॅसेज केअरफुली अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी असा क्वेश्चन दिलेला आहे आणि हा क्वेश्चन आपल्यासाठी 10 मार्काला आहे। तर मित्रांनो, आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला नेमका परिच्छेद कोणता दिलेला आहे आणि त्याच्यावर कसे क्वेश्चन्स म्हणजे ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत। जसं की मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये B1 ॲक्टिव्हिटीमध्ये काय असतं, त्यानंतर B2 ॲक्टिव्हिटीमध्ये काय विचारलं जातं आणि त्यानंतर पुढं आपल्याला B3 ॲक्टिव्हिटीमध्ये काय विचारलं जाईल आणि त्यानंतर B4 ॲक्टिव्हिटीमध्ये काय विचारलं जातं याबद्दल सर्व सविस्तर आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली होती। आणि शेवटी जो प्रश्न रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व करून घेतलेला आहे। आता मित्रांनो, आता हा परिच्छेद कशा पद्धतीने सॉल्व करायचा याबद्दल आपण माहिती करून घेऊ। सर्वात अगोदर मी सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते वाचून घेतो, जेणेकरून तुम्हाला ही ते लक्षात येतील आणि नंतर आपण त्याची पॅसेजमधून आन्सर शोधूया। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स असा हा क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्याला वाक्य पूर्ण करायची आहेत। बघा, लेट्स अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स, आपल्याला इथं पुढे रिकामी जागा दिली। कैलास सत्यार्थी सेज दॅट टुडे ही सी 1000 ऑफ, त्यानंतर रिकामी जागा आहे। क्लोज युअर आईज अँड फील, त्यानंतर पुढं आपल्याला रिकामी जागा दिली। लेट अस युनिव्हर्सलाइज, त्यानंतर पुढं आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे। त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग वेबचा, त्या वेबमध्ये आपल्याला काय भरायचं आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। बघा, ऑनरेबल कैलास सत्यार्थी कॉल फॉर अ मार्च फ्रॉम, आता हे आपल्याला बॉक्स पूर्णपणे भरायचे आहेत। त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला बघा, म्हणजे B3चा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये नाउन फॉर्म आपल्याला फाइंड करायचे आहेत। त्याच्यानंतर बघा, नाउन फॉर्ममध्ये डार्क, एक्सप्लॉइट, एज्युकेट, इग्नोरन्स, इग्नोर। आता बघा, हे शब्द याचे जे नाउन फॉर्म आहेत ते पूर्ण आपल्याला पॅसेजमधूनच सॉल्व करायचे आहेत। तर त्यानंतरची ॲक्टिव्हिटी दिली बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डू ॲज डायरेक्टेड दिलेला आहे। यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग तयार करायचा आहे। त्याच्यानंतर याच्यामधील इन्फिनिटिव्ह सेकंड सेंटेन्समधलं शोधायचं आहे आणि व्हॉट डज ऑनरेबल कैलास सत्यार्थी सजेस्ट अस टू डू, म्हणजे आपल्याला कैलास सत्यार्थीजींनी काय सजेस्ट, म्हणजे आपल्याला काय करायचं याबद्दल आपल्याला कोणत्या सूचना दिल्या आहेत त्या आपल्याला इथं लिहायच्या आहेत। ओके, आता बघा, स्टार्टिंगला आपण पॅसेज वाचून घेऊ आणि तो पॅसेज पूर्णपणे समजून घेऊ। आता इथं कैलास सत्यार्थीचा एक पॅसेज आहे, आपल्याला माहीत आहे हा चॅप्टर जो आहे तो लेट्स मार्च हा एक चॅप्टर आहे। लेट्स मार्च जो चॅप्टर आहे या चॅप्टरबद्दल आपल्याला सध्या बोलायचं आहे किंवा याचा अभ्यास करायचा आहे। बघा, याच्यामध्ये टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेस ऑफ अवर चिल्ड्रन इन द blinking star. Today in every wave of every ocean I see my children are playing and dancing. Today in every plant, in every tree and mountain I see our children growing freely with dignity. Friend, I want you to see and feel this today inside you. My dear sisters and brothers, as I said, many interesting things are happening today. May I please request to you put your hand close to your heart, close to your eyes and feel the child inside you. I am sure you can. Now listen to that child. Listen please. Today I see thousands of Mahatma Gandhi, Nelson Mandela's and Martin Luther King's calling on us. Let us democratize
knowledge. Let us universal justice. Together, let's globalize compassion. I call upon you in the room and all across the world. I call for a march from expulsion to education. I call for march from poetry to sheer prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace. And let us march from ignorance to awakening. Let us march from darkness to light. Let us march us morality and डिवायनिटी. लेट्स अस मार्च. म्हणजे आता बघा मित्रांनो, हे एक चळवळ आहे आणि कैलास सत्यार्थीजी आपल्याला चळवळीसाठी उत्तेजित करत आहेत. एक मोहीम आपल्या समोर दिलेली आहे आणि त्या मोहिमेबद्दल आपल्याला ते माहिती सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण हा परिच्छेद वाचलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सर्वांनी हा परिच्छेद शाळेमध्ये किंवा या परीक्षेचा चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी अभ्यास केलेलाच असेल. तर मी हा जो या परिच्छेदावर जी ॲक्टिव्हिटी आहे ती कशी सॉल्व करायची याबद्दल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण ही ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करू. आणि पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे B1 जी ॲक्टिव्हिटी आहे ती B1 ॲक्टिव्हिटी आपण बघू. आता आपल्याला बघा, लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स. आता याच्या समोरची जी रिकामी जागा आहे ती आपल्याला रिकामी जागा फिलअप करायची आहे. तर मग चला आपण पहिली रिकामी जागा पॅसेजमध्ये शोधूया. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स. आता हे आपल्याला वाक्य मित्रांनो याच्यामध्ये परिच्छेदामध्ये शोधायचं आहे. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स आणि त्या पुढील जे भाग आहे तो भाग लिहून काढायचा आहे. तर आता मित्रांनो आपल्याला इथं तुम्हाला एक ओळ दिसते, लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकेनिंग. ही एवढी मित्रांनो आपल्याला रिकामी जागा पहिल्या याच्यामध्ये येणार आहे. टू अवेकेनिंग. मित्रांनो पहिली रिकामी जागा असणार आहे टू अवेकेनिंग. त्यानंतर मित्रांनो कैलास सत्यार्थी सेज दॅट टुडे ही सीज थाउजंड ऑफ. टुडे ही सीज थाउजंड ऑफ. आता याचा आन्सर मित्रांनो इथंच आपल्याला सापडणार आहे. तर आपण ते जे आन्सर आहे ते आपण याच्यामध्ये शोधू. बघा, टुडे आय सी म्हणजे कैलास सत्यार्थी, ऑफ महात्मा गांधीजी, नेल्सन मँडेलास, मार्टिन ल्यूथर्स किंग्स. हे एवढं याचं मित्रांनो आन्सर येईल. महात्मा गांधीजी, नेल्सन मँडेलास अँड मार्टिन ल्यूथर. इथं मित्रांनो सेकंड महात्मा गांधीजी, नेल्सन्स मँडेलास, त्याच्यानंतर मार्टिन ल्यूथर्स. ओके, ही रिकामी जागा. क्लोज युअर आईज अँड फील्स. आता आपल्याला डोळे बंद करायचे आणि आपल्याला फील करायचं. बघा इथं दिसतंय क्लोज युअर आईज अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. द चाइल्ड inside you. The child inside you. The child inside you. The child inside you. The child inside you. ओके, ही रिकामी जागा. त्याच्यानंतर लेट अस युनिव्हर्सलाइज याची जी रिकामी जागा आहे बघा इथं जस्टिक आहे. ही रिकामी जागा आपण इथे लिहू शकतो. जस्टिक.
या पद्धतीनं आपली जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती सॉल्व्ह होणार आहे. त्यानंतर मित्रांनो कॉल फॉर अ मार्च फ्रॉम. आता इथं आपल्याला हे जे 4 आपल्याला वेब दिले, 4 बॉक्सेस दिले, ते 4 बॉक्सेस जे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. मित्रांनो बघा, आपल्याला कॉल्स फॉर अ मार्च फ्रॉम हे आपल्याला इथं हा एवढे जे शब्द आहेत ते आपल्याला परिच्छेदामध्ये शोधायचे आहेत आणि त्यापुढील जे काय आहे ते आपल्याला लिहून काढायचं आहे. तर बघा इथं मित्रांनो आपल्याला दिसतंय आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम. बघा इथं एक आहे पहिलं एक्सप्लॉइटेशन टू एज्युकेशन. त्याच्यानंतर बघा इथं पुन्हा फ्रॉम दिलं आहे पॉवर्टी टू शेअर प्रॉस्पेरिटी. दुसरा त्याच्यानंतर तिसरा आहे स्लेव्हरी टू लायब्ररी आणि चौथा आहे व्हायलन्स टू पीस. बघा आपण एकाएकाने ते भरून घेऊ. पहिला येतो एक्सप्लॉइटेशन टू एज्युकेशन. एक्सप्लॉइटेशन एक्सप्लॉइटेशन टू एज्युकेशन. दुसरा आहे पॉवर्टी टू शेअर प्रॉस्पेरिटी. पॉवर्टी टू शेअर प्रॉस्पेरिटी. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे बघा स्लेव्हरी टू लायब्ररी. त्यानंतरचा मुद्दा आहे व्हायलन्स टू पीस. थोडीशी हँडरायटिंग समजून घ्या. व्हायलन्स टू पीस या पद्धतीच्या 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करता येतात. तर मित्रांनो आपण 4 हे जर वेब हे जे बॉक्सेस आहेत 4 बॉक्स भरले तर आपल्याला प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे. हे याच्यामध्ये आपल्याला स्पेलिंग्स वगैरे व्यवस्थित लिहाव्या लागणार आहेत जेणेकरून आपला मार्क जाणार नाही. तर मित्रांनो आता पुढील ॲक्टिव्हिटी बघा. पुढील B3ची ॲक्टिव्हिटी आपण त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, ही टोटली ग्लोसरीवर आधारित असते. म्हणजे आपला जो शब्दसंग्रह आहे त्या शब्दसंग्रहावर आधारित आहे. तर आपल्याला इथं बघा नाऊन फॉर्म शोधायला सांगितलेले आहेत. खाली जे शब्द दिले ते नाऊन फॉर्म कशामधून आपल्याला पॅसेजमधून सॉल्व करायचे आहेत. तर मित्रांनो बघा आपल्याला डार्कचा जर आपण शोधला तर याच्यामध्ये बघा पहिल्याच ओळीमध्ये डार्कनेस हा नाऊन फॉर्म दिसतो. मग इथं आपल्याला लिहिणार डार्कनेस. त्याच्यानंतर एक्सप्लॉइटचा आहे मित्रांनो बघा इथं आत्ताच आपण शब्द लिहिलेला आहे. इथं दिसतोय आपल्याला एक्सप्लॉइटेशन. त्यानंतर एज्युकेशनचा बघा एज्युकेटचा पुढंच त्याच्यासमोर दिलेला आहे एज्युकेशन. आणि इग्नोरन्स हा इथं आपल्याला खाली दिसतोय. हा आपल्याला इथं लिहायचा आहे इग्नोरन्स. या पद्धतीनं आपला तो फॉर्म येणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा आता आपल्याला इथं क्वेश्चन टॅग हा भाग दिलेला आहे. हा भाग आपल्याला स्वतः मनानेच करावा लागणार आहे आणि मनानेच आपण हे सॉल्व करणार आहोत. तर मित्रांनो बघा इथे एक वाक्य दिलेले लेट अस अ डेमो क्रिटिसाइज नॉलेज. आता मित्रांनो बघा इथं जे वाक्य दिलेलं आहे हे वाक्य आपल्याला अगोदर बघावं लागणार आणि हे वाक्य बघा लेटने सुरू होणारं वाक्य आहे. आणि जेव्हा लेटने सुरू होणारं वाक्य असतं तेव्हा आपल्याला याचं जे क्वेश्चन टॅग आहे हे क्वेश्चन टॅग आपण कसं करणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो बघा हे इजंट इट आणि वाजंट इट हे तर दोन येणार नाहीत, कारण
याच्यामध्ये इज आणि वाज आपल्याला हे कुठंही हेल्पिंग वर्ब जे आहेत ते दिसत नाहीत. मग आता मित्रांनो याच्यामध्ये विल यू घेणार का शॉल वी घेणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर इथं मित्रांनो आपल्याला लेट अस म्हटल्याच्या नंतर आपल्याला हे भविष्य काळातलं आहे. आता इथं विल यू आणि शॉल यू हे जास्त. आता हे विल यू कुठं वापरतात, जेव्हा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स दिलेलं असतं, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सच्या तिथं विल यू यूज केलं जातं. आणि लेट्सचं वाक्य जेव्हा असेल तर तेव्हा तिथं शाल यू हे हा क्वेश्चन टॅग यूज केला जातो. म्हणजेच मित्रांनो याचा ऑप्शन नंबर बी हे असणार आहे. म्हणजे शॉल वी हे आपलं आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. शॉल वी पुढं क्वेश्चन मार्क हे आपला आन्सर असणार. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला सेकंड सेंटेन्स दिलेला आहे. याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आपल्याला फाइंड करायचे. जे इन्फिनिटिव्ह आहे ते इन्फिनिटिव्ह कशा पद्धतीने आपण फाइंड करणार आहोत. जसं की मित्रांनो इन्फिनिटिव्ह हे वर्बचा प्रकार आहे. आता हा जो वर्बचा जो प्रकार आहे तर तो कसा असतो, जर एखादा वर्ब असेल आणि त्या वर्बच्या समोर म्हणजे V1 क्रियापदाचं पहिलं रूप असेल आणि त्यासमोर जर टू लावलेला असेल तर तो इन्फिनिटिव्ह होतो. जर आपण याच्यामध्ये या वाक्यामध्ये जर शोधलं तर इथं बघा टू पुट, इथं पुट हे V1 आहे आणि याच्या पुढं टू लावलेलं आहे. त्याच्यामुळं टू पुट हे याच्यातले इन्फिनिटिव्ह होणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि असा क्वेश्चन येऊ शकतो, अतिशय सोपा आहे. ज्या वर्ब समोर टू लागलेलं असतं ते इन्फिनिटिव्ह असतं. आता इथं मित्रांनो बघा टू युअरसुद्धा दिलेलं आहे, परंतु हे टू युअर जे आहे, युअर हे प्रोनाऊन आहे, हे वर्ब नाही. त्यामुळं हे आपलं इथं कन्फ्यूज होऊ शकतं एखाद्या वेळेस. तर इथं आपण कन्फ्यूज न होता वर्बच्या समोर, जर वर्बच्या समोर कदाचित जर टू लागलेला असेल तरच ते काय असणार आहे, इन्फिनिटिव्ह असणार आहे. तर मित्रांनो या पद्धतीनं आपण बिफोर ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करू शकतो. आता मित्रांनो हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. आता या पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ऑनरेबल कैलास सत्यार्थी जे आहेत त्यांनी आपल्याला काय करायला सजेस्ट केलेलं आहे. तर मित्रांनो इथं बघा आपल्याला बरेचसे मुद्दे असे आहेत का लेखकांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तर करायला सांगितलेल्या आहेत. म्हणजे जिथं जिथं आपल्याला काय काय करायचं आहे, जसं की लेट्सपासून जर सुरुवात झालेली सगळेच वाक्य जे आहेत मित्रांनो ते महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये. आता बघा इथं लेखक म्हणतात लेट अस डेमोक्रॅटिसाइज नॉलेज, लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस, त्याच्यानंतर लेट अस ग्लोबलाइज कंपोजिशन. हे सगळे मुद्दे आपल्याला याच्यामध्ये आपल्या पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये आले पाहिजे. परंतु हे आन्सर लिहिताना आपल्याला कशाही पद्धतीनं परिच्छेदामधले जसेच्या तसे वाक्य न लिहिता आपल्याला आपल्या मनाने एक सुंदर उत्तर तयार करायचं आहे. आणि ते उत्तर तुमचं आपण हे उत्तर तयार करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स हे या पद्धतीचे किंवा सिंपल फ्युचर टेन्स अशा छोट्या छोट्या रचना वापरून आपण हे उत्तर तयार करू शकतो. हे उत्तर तयार करण्यासाठी आपण 10 ते 12 वाक्यामध्ये हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. अतिशय सुटसुटीत छोट्या छोट्या वाक्याचा याच्यामध्ये वापर करायचा आहे. आणि छोट्या छोट्या वाक्याचा तुम्ही जर वापर केलात तर तुमचे वाक्य चुकणार नाहीत. मोठी जर वाक्य आपण करण्याचा प्रयत्न केला तर वाक्यरचना चुकू शकते. त्यामुळे छोट्या छोट्या वाक्यामध्ये हे आन्सर लिहून काढू शकता. आणि हे आन्सर तुमच्या स्वतःचं असलं पाहिजे, होऊन असलं पाहिजे, स्वतःचे विचार असले पाहिजे. कुठल्याही पद्धतीनं याच्यामध्ये परिच्छेदाचा भाग जसाच्या तसा येऊ नये याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जर पुढे जर गेलो तर आपल्याला इथं आणखीन एक टेक्स्च्युअल पॅसेज आपल्याला दिलेला आहे. आणि हा टेक्स्च्युअल पॅसेज जो आहे तो आपल्याला स्मार्ट या चॅप्टरमधील आपल्याला दिसून येतो मित्रांनो. आता स्मार्ट हा जो बी स्मार्ट हा जो चॅप्टर आहे तो आपण अभ्यासलेला आहे. यावरील ह्या ॲक्टिव्हिटी आहेत. तर तुम्ही हा पॅसेज वाचला तर सहजरित्या तुम्ही शोधू शकता याच्यामधील ॲक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये ॲग्री किंवा
डिसॲग्री जे आहेत आपल्याला वाक्य बघायचे आहेत. बघा हे ॲग्री, तुम्ही या वाक्याशी ॲग्री आहात का डिसॲग्री आहात हे पूर्ण तुम्हाला वाक्य वाचून त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि मगच आपल्याला लिहावं लागेल. बघा इथं पण आपल्याला इथंच हे वाक्य दिसतं, टू अ कम्प्लीट गोल एक्सपर्ट रिकमेंडेड अ 10 स्टेप ॲप्रोच. आता आपल्याला बघा इथं एक्सपर्टने फक्त 5 स्टेप सांगितलेले आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 स्टेप्स आहेत आणि ह्या 5 स्टेप्स ज्या आहेत पण इथं 10 दिले आहेत. म्हणजे तुम्ही या वाक्याशी काय असणार आहात, डिसॲग्री असणार आहात, डिसॲग्री. त्यानंतर द चॅम्पियन हॅव टू हॅव द स्किल अँड विल, स्किल पण पाहिजे चॅम्पियनमध्ये आणि विल पण पाहिजे, याच्यासाठी तुम्ही ॲग्री असणार आहात. त्यानंतर फॉर एनी वन सेटिंग गोल इज नॉट इझी बट चॅलेंजिंग. आता बघा सेटिंग गोल हे इझी आहे परंतु कसं आहे चॅलेंजिंगसुद्धा आहे. आता बघा इथं दिसते सेटिंग गोल मे ॲपियर इझी बट फॉर सम इट्स क्विट चॅलेंजिंग. म्हणजे हे वाक्य जे आहे हे वाक्य विरुद्ध दिले आहेत. इथं तुम्ही डिसॲग्री असणार आहात. त्यानंतर इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव गोल वी शॉल नॉट अचीव देम. बरोबर आहे. या वाक्याशी तुम्हाला सहमत असायचं आहे, सहमत ठेवायचं आहे. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी बघा, द व्हॅल्युएबल ॲसेट फॉर सेटिंग गोल. तर आपल्याला इथं 2 व्हॅल्युएबल ॲसेट आपल्याला दिले आहेत. ॲसेट म्हणजे साधनं. तर इथं बघा आपल्याला तुम्हाला इथंच परिच्छेदामध्ये याचा आन्सर सापडेल. ॲसेट एक काय आहे, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. हे 2 आपल्याला याचे जे आन्सर आहे ते इथे लिहिता येतात. बघा तसं अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी आणि त्यानंतर आहे अ स्टेपिंग स्टोन्स. हे या पद्धतीनं आपण इथं 2 जे ॲसेट आहेत ते लिहू शकतो आणि आपला वेब जो आहे तो कंप्लीट करू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला A3मध्ये ॲडजेक्टिव्ह फॉर्म लिहायला सांगितलेलं आहे, सक्सेस आणि नेचर. आता बघा इथं सक्सेसचं येणार आहे मित्रांनो, सक्सेसफुली किंवा सक्सेसफुल लिहू शकता तुम्ही. आणि इथं नेचरचं नॅचरल्स. हे अशा आपण 2 ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार करू शकतो. पुढं मित्रांनो A4 जी ॲक्टिव्हिटी आहे मी थोडंसं फास्ट घेतो आहे हा परिच्छेद, कारण मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मागील परिच्छेदमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो आपल्याला मित्रांनो यूज करायचं आहे या वाक्यामध्ये. आता मित्रांनो दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आता इथे मित्रांनो द स्किल आणि द विल हा वाक्यातला वेगवेगळा भाग आहे. मग त्या वेगवेगळ्या भागाच्या समोर आपल्याला एका भागाच्या समोर नॉट ओनली आणि दुसऱ्या भागाच्या समोर बट ऑल्सो आपल्याला यूज करायचे. मग वाक्य आपलं असं होईल, बघा दे हॅव टू हॅव नॉट ओनली द स्किल बट ऑल्सो. अँड काढायचं असतं मित्रांनो वाक्यामधलं, त्या जागी बट ऑल्सो यूज करायचं, बट ऑल्सो द विल. या पद्धतीनं आपण वाक्य तयार करू शकतो. त्यानंतरचं मित्रांनो क्वेश्चन आहे, वी शॉल नॉट अचीव अवर गोल्स. याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. इथे शॉर्टकट दिले त्यांनी. आता याच्यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत. शॉल आलेला आहे, वी आलेला आहे आणि वाक्य निगेटिव्ह आहे. वाक्य जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला त्याचा क्वेश्चन टॅग जो असतो तो पॉझिटिव्ह करायचा असतो. म्हणजे आपल्याला इथं ऑप्शन नंबर ए जे आहे ते सापडून जाईल, शॉल वी हे याचा आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन दिलेला आहे. हा पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघू. तर या पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला राईट युअर एनी वन गोल अँड व्हॉट डू यू टू डू अचीव इट. म्हणजे तुम्हाला एक तुमचं ध्येय जे आहे ते लिहायचं आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहात. तर तुमचं एक गोल जे तुम्ही ॲम्बिशन जे बाळगलेलं आहे, तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयाबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात, काय करत होते किंवा काय करणार आहात या गोष्टी तुम्ही जसं सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स याच्या रचना यूज करून तुम्ही
याचा आन्सर व्यवस्थितरित्या लिहू शकता. तर मित्रांनो चला आता पुढील जे क्वेश्चन टू बी दिलेला आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. आता मित्रांनो हा जो परिच्छेद दिलेला आहे हा आपल्याला चांगल्या पद्धतीने आहे माहीत. हा परिच्छेद कशावर आधारित आहे तो आता इथं बघा आपल्याला पहिलं आन्सर द फॉलोइंग इन 1 or 2 words. द पर्सन हू चेंज द रायटर्स लाईफ. लेखकाचं जीवन बदलणाऱ्या व्यक्तीचं नाव काय? द बेगर. द बेगर. त्याच्यानंतर द एज ऑफ बेगर्स ग्रँड डॉटर. त्या बेगरच्या ग्रँड डॉटरचं एज आपल्याला इथं दिलेलं असेल बघा. ते एज आपल्याला याच्यामध्ये फाइंड करायचं आहे बघा. 5 year old त्याची काय होती? त्याची नात होती. 5 year old. त्यानंतर द रायटर्स रोल मॉडेल. जो रायटर आहे त्याचा जो रोल मॉडेल आहे तो कोण आहे? तर मित्रांनो आता याच्यामध्ये त्याचा जो तिचा जो रोल मॉडेल आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि तो रोल मॉडेल आपण जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की हिचा जो रोल मॉडेल आहे तो कोण आहे? द बेगर आहे. बघा इथं आपल्याला त्याचा आन्सर परिच्छेद वाचल्याच्यानंतर लगेच कळून येईल. द बेगर. त्यानंतर द थिंग दॅट द रायटर यूज टू गिव टू बेगर एव्हरी डे. हे जो रायटर आहे किंवा लेखिका जी आहे ती त्या बेगरला दररोज काय देत होती त्याबद्दल इथं आपल्याला शोधायचं आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला त्याचा आन्सर सापडणार आहे. आपल्याला पूर्ण परिच्छेद जो आहे तो वाचून घ्यावा लागेल जेणेकरून आपल्याला त्याचा आन्सर जे आहे ते आपल्याला तिथे सापडून जाईल. बघा तुम्ही याच्यामध्ये आन्सर शोधू शकता. याचा आन्सर शोधण्यासाठी आपल्याला पूर्ण परिच्छेद वाचून घ्यावा लागेल जेणेकरून आपल्याला त्याचा आन्सर सापडेल. इथं मी मित्रांनो बघा बेगर ॲज माय रोल मॉडेल हे आपल्याला इथं आन्सर सापडतं. तर याच्यासाठी लेफ्ट ओव्हर हा शब्द येणार नाही. ही वॉज ओल्ड अँड यूज टू से इन फ्रंट ऑफ माय हाऊस हिज 5 year old daughter. As you know, I was a chronic pessimist. I used to give my leftover to his beggar every day. तर आता इथं मित्रांनो लेफ्ट ओव्हर हा आपल्याला शब्द याच्यासाठी यूज करावा लागेल. लेफ्ट ओव्हर हा शब्द जो आहे तो यूज करावा लागणार आहे. त्यानंतर बघा डिस्क्राईब हाऊ द बेगर अँड हिज डॉटर एन्जॉय द रेन. तर मित्रांनो आता याचं जे आन्सर आहे ते त्या रेनचा कशा पद्धतीनं ते एन्जॉय करतात हे आपल्याला याच्यामध्ये दिलेला म्हणजे याचा आन्सर आपल्याला लिहायचं आहे.
तर बघा, हाऊएव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडोज सरप्राईज मी. इथून आन्सर येणार आहे, द बेगर अँड द यंग गर्ल्स वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. दे वेअर लाफिंग, clapping and screaming joyfully as if they were in paradise. Hunger and rain did not matter. इथपर्यंत मित्रांनो त्याचा आपल्याला आन्सर लिहायचं आहे. ओके, त्यानंतरचं आहे आपल्याला याच्यामध्ये याचे जे आहेत ते ॲनाटॉमी जे आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. आता ऑप्टिमिस्ट आणि अनहॅपी याबद्दल तुम्ही अभ्यास केलाच असेल. तुम्ही तुम्ही आन्सर्स सहजरित्या लिहू शकता. त्यानंतर मित्रांनो, यूज ॲबल टू, शी कुल्ड सी इट. आता इथं ॲबल टू यूज केलेला आहे आणि कुल्ड आहे इथं मित्रांनो. तर कुल्ड असल्याच्या नंतर हा भूतकाळ आहे, त्यामुळे इथं आपल्याला शी वाज यूज करावं लागेल. शी वाज ॲबल टू सी इट या पद्धतीनं आपण याचा आन्सर लिहू शकतो. त्याच्यानंतर यूज वुल्ड. मित्रांनो, इथं यूज वुल्ड आपल्याला करायचं आहे. जेव्हा असा क्वेश्चन येतो, यूज्ड टूच्या जागी आपल्याला वुल्डचा वापर करायचा आहे. म्हणजे आपलं वाक्य, आय वुल्ड गिव माय लेफ्ट ओव्हर टू धिस बेगर एव्हरी डे या पद्धतीनं आपण हे याचं जे आन्सर आहे ते लिहू शकतो. आणि त्या मित्रांनो, हु इज रोल मॉडेल अँड वाय. तुमचा रोल मॉडेल कोण आहे आणि तो का आहे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची आहे. मित्रांनो, पुढील आपल्याला पोएट्रीचा सेक्शन आहे. हा पोएट्रीचा सेक्शन जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीनं अभ्यासणार आहोत. मला अशी खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल, त्याचबरोबर समजला असेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गरजवंत मित्रांपर्यंत नक्कीच हा पाठवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.